नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता, तो आज मी व्हिडिओ बनवतोय। तर सत्य काय आहे, दायमा क्लिनिक संगमनेर जे की 6 महिन्यानंतरचा रिझल्ट किंवा 1 वर्षानंतरचा रिझल्ट काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, त्याच्यावरही मी बोलणार आहे। तेही प्रश्न मी काढलेले आहेत, मला भरपूर लोकांनी कमेंट केल्या किंवा व्हॉट्सअप वरती विचारलं किंवा फोन कॉल करून मला विचारलं बरीच माहिती, त्या मी काही कमेंट काढलेल्या आहेत। आज मी त्याच्याबद्दलही तुम्हाला काही सांगणार आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की जर तुम्ही याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ नसतील पाहिलेले तर ते व्हिडिओ मी वरती आय बटन वरती तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ अगोदर पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं मला काय सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज मी प्रूफ घेऊन आलोय, मी किती महिन्यांची ट्रीटमेंट घेतली किंवा कधीपासूनची ट्रीटमेंट घेतली हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मी तुम्हाला हे पहिलं दाखवतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्या ज्या कमेंट आहेत, काही मित्रांच्या कमेंट आलेल्या आहेत मला, त्यावरती मी तुम्हाला रिअल सत्य काय आहे किंवा माझ्याबद्दलचा किंवा माझा अनुभव काय आहे, 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतरचा अनुभव काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, 17/1/2022 पासून मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे। आता बरेच दिवस झालेले आहेत, मी हे तुमच्यासाठी शोधून काढलेलं आहे, थोडंसं खराब झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे 21/11/2022 दुसरी, त्याच्यानंतर 26/1/2023, त्याच्यानंतर 7/4/2023 आणि जे की लास्ट होतं 17/6/2023। तर मित्रांनो, हे आहेत माझे पेपर्स, जे की माझे अपॉइंटमेंट घेतलेले डॉक्टरांचे किंवा त्यांनी जे लिहून दिलेले आहेत गोळ्या वगैरे, त्याचे हे डॉक्युमेंट आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही जे बघितलेलं आहे ते विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवलेलं आहे की माझे पूर्ण डॉक्युमेंट कधीपासून मी ट्रीटमेंट चालू केली आणि कधीपर्यंत घेतली। आता त्या गोष्टीला बहुतेक 6 महिने किंवा 8-9 महिने उलटून गेलेले आहेत। तुम्ही माझे केस बघू शकता, माझे हेअर आहेत ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहेत। आता भरपूर लोकांना असं वाटलं की मी डॉक्टर कडून पैसे घेतलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल किंवा तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर मला पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी ते सांगितलं होतं आणि आता पण तेच सांगतो की माझी आणि डॉक्टरची अजून ओळखही नाही। मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण डॉक्टरच्या दवाखान्याचा व्हिडिओ हा गपचूप काढलेला होता, तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला ते समजलंच असेल नक्कीच। आणि आता राहिली गोष्ट की काही लोकांनी जे मला कमेंट केलेले आहेत, काही अजून त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती मी बोलणार आहे। तर त्यापैकीच पहिली कमेंट आहे, भाऊ तुझे हेअर आहे का ट्रीटमेंट झाल्यानंतरही? तर दादा, माझे केस अजून तसेच आहेत आणि मला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे केस किंवा माझे दुसरे व्हिडिओ बघू शकता, तर तुम्हाला समजून जाईल की आधीच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये काय फरक आहे तो। त्याच्यानंतर एका मित्राने लिहिले, ट्रीटमेंट पूर्ण झाली असेल तर तुम्हाला कायम वापरण्यासाठी कोणतं ऑइल दिलेलं आहे? तर मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते डॉक्टर आहेत, ते वेगवेगळं औषध तुम्हाला देऊ शकतात। चुकून माझे हे जे ऑइल आहेत किंवा जे गोळ्या आहेत त्या गोळ्या तुम्ही स्वतः जाऊन मेडिकल मधून घेऊ नका आणि त्या वापरू नका। तर मित्रांनो, तुमच्यासाठी वेगळं औषध असेल, प्रत्येकासाठी समान किंवा सेम औषध नाहीये। त्याच्यानंतर आहे, दादा ऑइल कोणतं देतात? आता मी तेच सांगितलं तुम्हाला। त्याच्यानंतर आहे, टॅबलेटमुळे सेक्स लाईफला प्रॉब्लेम येतो का? तर मित्रांनो, हा खूप महत्वाचा आणि भरपूर लोकांचा प्रश्न आहे की दादा, तुला टॅबलेट वापरल्यानंतर सेक्स लाईफ वरती काही परिणाम झालेला आहे का? तर मित्रांनो, मी आता तुम्हाला जसं की दाखवलं, मला 1 वर्ष होत आलेला आहे आता कंप्लीट, मला अजूनही तशा प्रकारचा कुठलाही त्रास जाणवलेला नाही किंवा कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाही, हे मी तुम्हाला सांगतो। कारण भरपूर लोकांच्या मनामध्ये आहे किंवा कुठून तरी ऐकलेलं आहे त्यांनी की टॅबलेटमुळे साईड इफेक्ट होतो किंवा सेक्स लाईफ वरती परिणाम होतो, असे कुठलीही गोष्ट नाहीये मित्रांनो। तर त्याच्यानंतर आहे, ऑइल सोडल्यावर हेअर जातात का? तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला डॉक्टर पहिल्या दिवशीच सांगतात की तुम्हाला हे ऑइल कंटिन्यू वापरावं लागेल। जर तुम्ही ऑइल कमी केलं किंवा वापरायचं बंद केलं तर हेअर जाऊही शकतात, कारण मी अजून तसा अनुभव घेतलेला नाही, कारण मी रेग्युलर ऑइल वापरतो ते। त्याच्यानंतर आहे, डॉक्टर काय काय मेडिसिन देतात यावरती व्हिडिओ बनवून द्या। मी आता तुम्हाला माझ्या प्रिस्क्रिप्शन दाखवलेल्याच आहेत, त्याच्यामध्ये हे आहेत मला दिलेल्या,
मी तसा व्हिडिओ नाही बनवू शकत, कारण मी प्रत्येकाचं बघत नाही की कोणाला काय दिलेलं आहे त्यांनी. तर मित्रांनो पुढे आहे मुलींसाठी पण तिथे आहे का? तर मित्रांनो हो, मुलींसाठी पण तिथे ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्यांच्याही केसावरचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बिफोर आफ्टर दाखवा. तर मित्रांनो तुम्ही जर माझे युट्यूब चॅनल वरती किंवा सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला माझे जुने व्हिडिओ दिसतील. फोटोमध्ये दाखवण्यापेक्षा तुम्ही जे रिअल व्हिडिओ आहेत माझे जुने त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसून येईल, कारण फोटो मित्रांनो एडिट केलेले असतात असं तुम्हालाही वाटणारच 100%. त्याच्यामुळे तुम्ही जे रिअल व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ चेक करा, त्याच्यामध्ये स्पष्ट जाणवून येईल तुम्हाला की मला किती विरळ केस होती. त्याच्यानंतर आहे मित्रांनो रविवारी शनिवारी चालू असते का? तर मित्रांनो शनिवारी हॉस्पिटल चालू असतं, रविवारी बंद असतं. त्याच्यानंतर आहे सध्या काही मेडिसिन चालू आहे का? तर मित्रांनो सध्या मला मेडिसिन टॅबलेट चालू नाहीत, पण ऑइल चालू आहे आणि ते लाईफ टाइम राहील असं मी तरी वापरणार आहे, कारण मला केसांची गरज आहे, बाकी कुठल्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ट्रीटमेंट चालू असताना कॅप वापरत होता का? तर ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मी बिलकुल कॅप नाही वापरली, आणि जरी कधी वापरली नॉर्मली कुठं आपण कार्यक्रमात वगैरे गेलो तर एक 5-10 मिनिटं घातल्यानंतर मी ते कॅप काढायचो. पूर्ण हात फिरून तो जो स्वेटिंग होते तुम्हाला तर ती हानिकारक असते, त्याच्यामुळे कॅप घालूच नका शक्यतो तुम्ही तर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दादा हे तुला आलेले केस किती दिवस राहतील डॉक्टरने सांगितले आहे का? मला आलेले हे केस लाईफ टाइम राहतील असं मला डॉक्टरने सांगितलेलं आहे, पण त्याच्यासाठी मला ते ऑइल लाईफ टाइम वापरावं लागेल. हे स्पष्ट आणि क्लिअर भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही ऑइल वापरत राहिले किंवा ऑइल चालू ठेवलं तरच तुमचे आलेले केस राहू शकतील, अन्यथा तुम्हाला तो फरक जाणवेलच. त्याच्यानंतर आहे मित्रांनो टक्कल केलं आणि कोणत्या महिन्यात केलं? तर मित्रांनो मी 3ऱ्या महिन्यामध्ये टक्कल केलं. आता बरेच दिवस झाले, 1 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे ऍक्युरेट काही आठवत नाही. तर 3ऱ्या महिन्यात किंवा 4थ्या महिन्यामध्ये टक्कल हे कंपल्सरी सगळ्यांना करावं लागतं. तर मित्रांनो हेच बऱ्याच गोष्टी होत्या, हेच पॉइंट होते काही लोकांचे, कारण हे कॉमन पॉइंट होते जे की मी घेतलेले आहेत आणि याच्यावरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता शेवट मुद्दा राहिला मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की मी खोटी माहिती देतोय किंवा काहीतरी सांगतोय किंवा मला पैसे भेटतात. तर मित्रांनो माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला जर खरं वाटत असेल तर तुम्ही तिथं जा, अन्यथा तिथं जाऊ नका. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, अजून युट्यूब वरती बरेच व्हिडिओ असतील डायमा क्लिनिक वरचे, त्यांच्या रिॲक्शन घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला जायचं आहे की नाही. पण माझ्या म्हणण्यानुसार एक मिडल क्लास फॅमिली किंवा एकदम साधारण घरात, जसं की तुम्हाला माहित होतं मी काय करत होतो काम, तर मित्रांनो माझ्या सांगण्यानुसार तर तुम्ही नक्की तिथे भेट द्या, कारण मला बहुतेक एक 20,000 रुपये खर्च आला असेल, 20 ते 22,000 रुपये टोटल पुण्यावरून संगमनेरला जाऊन येऊन पूर्ण टोटल खर्च एवढा आला असेल. त्याच्यामध्ये मला हे केस आलेले आहेत मित्रांनो, मला खरंच खूप चांगला फरक पडलेला आहे. तर मित्रांनो तुम्हालाही फरक पडेल, पण तुम्ही त्याचं ऐकून की तिथं ट्रीटमेंट होत नाही किंवा केस जातात, तुम्हाला आता नेमकं गरज कशाची आहे? केसांची गरज आहे का तुम्हाला फ्युचर साठी केस पाहिजेत? माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो, तुम्ही सध्याही घरामध्ये पॅराशूट वगैरे ऑइल वापरतच असताल, पण त्यांनी तुम्हाला केस येत नाहीत. जर तुम्हाला केस पण राहतील आणि ऑइलही वापरायचंय तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जर तुम्ही लाईफ टाइम एक पॅराशूट वापरण्यापेक्षा जर हे ऑइल वापरलं तर तुमचे केसही राहतील आणि तुमचा कॉन्फिडन्सही लो होणार नाही. त्याच्यासाठी मित्रांनो माझी अपेक्षा आहे की तुम्ही तिथं जावा, नक्की भेट द्या, एकदा भेट द्या, किंवा तुम्ही अजून भरपूर लोकांना विचारून बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला तिथं जायचं आहे की नाही. तर मित्रांनो एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. जर व्हिडिओ आवडला असेल, जर माहिती आवडली असेल आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचे माहितीशीर व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.